एखादा माणूस आपल्या विरोधात असले की त्याचा ऊस असं रडवा गेलो. चुलत भावाचा माझ्या ऊस 3 दिवस रानात पडून बाकीचे राजकारण हेच करायचं. मग आता ह्याने काय म्हणायचं, आम्हाला भयमुक्त करतो लोकांनी ह्या गोष्टीला कंटाळून 100-125 लोकांनी डायरेक्ट रिझाईन देऊन टाकले सभासद कारखान्यात. पांडुरंग मालकांचं ह्यांचं कोणाचा काही वाद नसताना फक्त वैयक्तिक त्या माणसामुळे तर्फमधनं आसपासच्या खेड्यातनं पांडुरंग परिवाराला विरोध करणारे माणसं भरपूर वाटपावा शर्मा असताना लोकांच्या घरी येणं जाणं दिसतं. काळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या पद्धतीने आदिनाथ मालकांचं जे काही चालचलन होतं, उठणं बसणं, लोकांमधलं चार संवाद असू द्या, आपुलकीनं बोलणं असू द्या. नमस्कार, मी समाधान वंसळे. लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, अशा बरेच ठिकाणची किंवा माढा असेल यातले अपडेट आपण देतच असतो. तशाच अनुषंगाने आपण करकम जिल्हा परिषद गटामध्ये सध्या आहोत आणि या गटामध्ये बघितलं तर प्रामुख्याने आदिनाथ देशमुख, बाळादादा देशमुख अशी लढाई समोरासमोर आहे. परंतु त्याच्यामध्ये बघितलं तर काम आणि बाकी काही सत्ता ज्यांनी आजपर्यंत पदं भोगली आणि ज्यांनी आजपर्यंत ग्रामपंचायतचा प्रवास म्हणजे सरपंचापर्यंतचा जो प्रवास आहे आणि कामाचा ढिगारा हा माणूस असं म्हटलं जाते. आदिनाथ देशमुखमध्ये कामाचा ढिगारा घेऊन येणारा माणूस असं म्हटलं जाते. नड अडचणीला उभा असणारा आदिनाथ देशमुख म्हटलं जाते. जिथं अधिक ज्या लोकांना गरज असते त्या ठिकाणी सगळ्याच्या आधी उभं राहणार म्हटलं तर आदिनाथ देशमुख म्हटलं जातंय. अशाच पद्धतीने आदिनाथ देशमुखची नेमकी काय पार्श्वभूमी आहे किंवा आदिनाथ देशमुख कशा पद्धतीनं ग्रामपंचायत सदस्यापासून ते सरपंच पदापर्यंत पोहोचले आणि तशाच अनुषंगाने आज जिल्हा परिषद करकम गटात ते उभा राहिलेले आहे आणि भाजपच्या तिकिटावरती सध्या ते सध्या निवडणूक लढवत आहेत. तर त्या अनुषंगाने परिचारक असतील, आपले परिचारक असतील आणि शिंदे पण असतील किंवा या ठिकाणी काळे आहेत, असे बरेच गट एकत्रित आले आणि त्या गटातून ते उभा राहिलेले आहेत. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर आपल्यासोबत महत्वाची गोष्ट म्हटलं तर हे एक देशमुखच आहे, त्यांच्याच घरातली आहेत. 2 मिनिटं, तुमचं नाव काय? अमोल देशमुख. तर त्यांच्याच घरातली रिलेटिव्ह आहे. तर अमोल देशमुख आपल्यासोबत आहे. तर आदिनाथ देशमुख यांचा प्रवास कसा आणि आजपर्यंतचा प्रवास जो तिथून जे प्रवास आहे त्यांचा की त्या निवडणुकीपासून जे पहिली निवडणुकीपासून ते आताच्या निवडणुकीपर्यंत काय प्रवास आहे ते आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव राहिलं बरं. अमोल देशमुख. तुम्हीच घ्या आता. नमस्कार. माझं नाव अमोल देशमुख. अमोल दादा की आदिनाथ देशमुख यांचा बोलबाला आहे. प्रत्येक गावामध्ये गेलं तर प्रत्येक सरपंच नाव सांगतात की आदिनाथ देशमुख. कारण की आदिनाथ देशमुखची कामं पाहता सरासरी तर सर्व तिथं आहेत. परंतु एक व्यक्ती जो व्यक्ती बोलणं कमी, शांत, पण कामाची यादी त्यांच्यापाशी सर्वात जास्त आणि सर्व लोक त्यांच्यापर्यंत पोहोचतात. सर्व लोकांची कामं केली जातात वगैरे. करकमच नव्हे तर या करकमच्या आसपास जेवढी गाव आहेत त्या गावामध्ये आदिनाथ देशमुखचं नाव आहे आणि आता म्हटलं तर जिल्हा परिषदेच्या रिंगणामध्ये उतरलेली आहेत. तर त्यांची सुरुवात कशी आहे, म्हणजे ग्रामपंचायत पासून ते सरपंच पदापर्यंत कशी सुरुवात झाली त्यांची? काय बरं का, आदिनाथ मालक ज्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य नव्हतं, म्हणजे त्यांची राजकीय कारकीर्द सुरुवात कशी झाली, नरसाबा देशमुख आमचे आजोबा, आदी मालकाचे वडील, बर बर. हे 10 जणांचं कुटुंब आहे. टोटल देशमुख 10 जणांचं कुटुंब आहे. म्हणजे आदिनाथ देशमुख, आप्पा, आमचे आजोबा स्वर्गीय संदीपान दादा, हे 10 जणांचं मोठं कुटुंब आहे. पंढरपूर पंचकृषीत फेमस घराणं आहे देशमुख सुरुवातीपासून. आणि स्वर्गीय पंतपरिचारक मालकांचं खास जर रिलेटिव्ह कोण असेल तर ते आमचे स्वर्गीय संदीपान दादा आणि त्यांचं हे सगळा वारसा. तर आम्ही म्हणजे वैयक्तिक मी जेवढं आदू मालकांना बघितले, ओळखतोय आसपासचे, तर 20 वर्षापूर्वी ज्यावेळेस आदू मालक ग्रामपंचायत सदस्य नव्हतं, त्यावेळेस असं काही नाही की बाबा घरच्याच माणसाने किंवा आप्पांनी स्वतःहून उठून त्यांना ग्रामपंचायत सदस्य केले, बॉडीत घेतले, असा काही विषय नव्हता. जनसामान्यातलं नेतृत्व आहे. कारण सुरुवातीच्या काळाला आदू मालकांचं गावात पोरांनी सगळ्यांनी मिळून एक आदिनाथ देशमुख मित्र परिवार होता, एक ग्रुप होता पूर्वीचा गावातला, ज्यावेळेस राजकारणात नव्हतं. समाजकारण त्यांचं सुरुवातीपासूनच 2000 म्हणजे वयाच्या 15-16 वर्षापासून, त्यावेळेस ते 2000 म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य झाले. त्याच्या अगोदर एक 5-10 वर्षापासून ते समाजकार्यात करकममध्ये कायम कार्यरत असलेला माणूस आहे. आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळूनच पहिल्या स्टार्टिंगला जाधव मालकाला ग्रामपंचायत सदस्य करावं अशी आग्रही भूमिका मांडून पॅनल मधनं उभं करायला लावलं होतं. अगदी वाद झाला होता त्या विषयावर सुद्धा, म्हणजे की बाबा पॅनल उभं करताना पॅनल उभा करताना पूर्वी कसं होतं, आता एक ठिकाण राजकारण सगळं यंगिस्तान आले, जनरेशन आले वगैरे सगळ्या गोष्टी, पण 10-15 वर्षापूर्वीचा जर इतिहास तुम्ही बघितला तर सगळे जाणत्या लोकांच्या, म्हणजे जे जुनी लोक ह्या लोकांच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी व्हायच्या. एखाद्याला सांगितलं बाबा तू ही कर, तर ते 100% निमूटपणे न काही तक्रार करता, न काही बोलता मान्य असायचा शब्द. पण त्यावेळेस सुद्धा यंग जनरेशन अशी म्हणली की नाही बाबा, आपल्याला
आदू मालकाला ग्रामपंचायत मध्ये उभं करायचं म्हणजे करायचं आहे. हम्म, हम्म. तिथं बराचसा वाद झाला बॉडीमध्ये, कारण जुनी जाणती काही लोक असतील, एवढं यंग पोरग मार्केटमध्ये आता उतरणार, कसं होणार का, ह्या गोष्टी सगळ्या त्यावेळेस झाल्या होत्या. पण लोकांचा विश्वास होता, तरुण पोरं सगळी मागे होती गावातली, त्यांनी सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायत सदस्य म्हणून आदू मालकाला उभं केलं. हम्म. आणि त्यावेळेस आदू मालक आपले निवडून आले होते. पहिल्यांदा पहिल्या स्टार्टिंगला उभा राहिले आणि पहिली प्रेस त्यांची की आदिनाथ देशमुख ग्रामपंचायत सदस्य झाला. बर. वयाच्या मला वाटतं काहीतरी साधारण 20-21 असेल त्यांचं. म्हणजे वय 20-21 असताना हा. ते निवडून आले. मग बरोबर आहे ना, मग लोक म्हणणार हे वय 21 काय राजकारणाचा अनुभव हा. आहे, यांना काय होईल, म्हणजे अशा पद्धतीचा विरोध झाला पण त्यावेळेस. ते त्यावेळेस लोकांनी बघितलं होतं त्यांचं काम समाजकार्य. आप्पाबाई चेअरमन असताना लोकांचं घरी येणं जाणं होतं, पाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हम्म. त्या पद्धतीने आदिनाथ मालकांचं जे काही चालचलन होतं, उठणं बसणं, लोकांमधलं चार संवाद असू द्या, आपुलकीनं बोलणं असू द्या, कोणी बारका नाही कोणी मोठा नाही, अरे तुरीची भाषा नाही कधी त्यांच्या तोंडात, ह्या सगळ्या गोष्टीचं मग ते लोकांनी समजून घेतलं की बाबा हे माणसाचं भविष्य फार मोठं आहे, गावासाठी ह्याचं फार मोठं योगदान लाभू शकतं. ह्या लोकांनी सगळ्यांनी सपोर्ट करून आदिनाथ मालकाला पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्याला उभं केलं आणि त्याच टर्मला मालक निवडून आले. तिथपर्यंतचा प्रवास म्हणजे आतापर्यंत अजून एकही इलेक्शन आधी मालक हरलेलं नाहीत. किती झाली आतापर्यंत इलेक्शन? 4 टर्म झाल्या. 4 टर्मच्या वेळेस निवडून आले. 4च्या 4 वेळेस आदिनाथ मालक 150, 450, 550 असं अधिकाधिक मतानं मालकाचा विजयच होत गेलेला आहे प्रत्येक ठिकाणी, आणि कामाचा वेग पण त्यांचा त्या हिशोबानच आहे. बर. म्हणजे त्यांनी अधिकाधिक मतांनी निवडून आले, म्हणजे पुढचा टर्म. आता सरपंच कधी झाले ते? पहिली टर्म ग्रामपंचायत सदस्य, त्याच्यानंतर दुसरी टर्म उपसरपंच झाले, तिसरी टर्म परत सरपंच झाले, आणि चौथ्या टर्मला परत उपसरपंच झाले. बर. मग आता हे जसं ह्यांनी म्हणजे एक 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 पद्धतीने पुढेच गेले, पण कशामुळे नेमकं काय लोकांनी त्यांना असं का उचलून धरलं की बाबा हे माणूस आपल्या कामाचा आहे असं? एक तर तुम्हाला सांगतो, मी जसं बघतोय तसं आधी मला घरी कमी गावात जास्त असते. आता फक्त त्यांचं मळ्यात घर जाय राहिला तेवढंच, संध्याकाळी 11-12ला मळ्यात येणं, सकाळी 6:30ला जर तुम्ही मळ्यात कधी आधी मालकाच्या घरी गेला तर तुम्हाला एक 5-10 4 गावं खेड्यातली, म्हणजे आप्पांचा जुना वारसा आहे की लोकांच्या समस्या सोडवणं. आता आप्पांच्या आयुष्यात आप्पांनी जर काय केलं असेल तर फक्त एकच पद भूषवलं की पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचं फक्त वाईस चेअरमन आप्पा राहिले, नाही तर बाकी आप्पांनी आतापर्यंत कुठलंही पद भूषवलेलं नाही. आणि कामाचा वारसा म्हटलं तर ते तिथपासूनच पुढे आहे. म्हणजे आप्पांकडे आजही कुठलंही पद नसताना 4 खेड्यातली लोक रोज सकाळी घरी येते की आप्पा आमचा हा विषय आहे, तुम्ही आमचा हा विषय एवढा सोडवून द्या. मळ्यात असू द्या, सकाळी उठवायला लोक येते ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत मध्ये अजून आप्पांचं कुठं ऑफिस नाही. तुम्ही जर सांगितलं आप्पा माझा असा असा विषय झालाय, तर आप्पा म्हणत नाही तर तुम्ही ऑफिसला या, दरवाजा लावून घ्यायचा, आत बसायचं, बोलायचं, असलं आजपर्यंत केलं नाही. जी काय ती खुलं 4 माणसं असू द्या, 40 माणसं असू द्या, तुम्ही तुमचा तिथं प्रश्न मांडायचा आणि तिथंच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार. रोखठोक भूमिका. आणि आदिनाथ मालकाचा सुद्धा हाच विषय आहे. म्हणजे जे आप्पांचं जी भूमिका आहे, आप्पांचं जी काम करण्याची पद्धत आहे, तेच आदिनाथ देशमुख मध्ये आहे असं म्हणा. 100% आहे. म्हणजे आणि दुसरी गोष्ट एक मला म्हणायचं की आदू मालकच काय नाव पडलं त्यांना? आदिनाथ म्हटलं वयाच्या 21 वर्ष 22 वर्ष ते पहिल्यांदा निवडून आले, पण तिथून त्यावेळेस तर त्यांना आदू मालक म्हणत नसतील किंवा काय नसेल. आदिनाथ देशमुखचं आदू मालक नाव ही इलेक्शन मध्ये यायच्या अगोदरचाच विषय आहे. म्हणजे कसं असतंय तुम्हाला सांगतो, एखाद्या माणसाबरोबरच आपलं नातं एवढं घनिष्ठ ज्यावेळेस होतं का नाही, त्यावेळेस आपण एखाद्या माणसाला हक्कानं बोलू शकतो. आता तुमची माझी परिचय नसताना तुम्ही मला अमोल देशमुख म्हणणार किंवा मी तुम्हाला तुमचं जे काय नाव आहे त्या नावानंच हाक मारणार. ज्यावेळेस आपलं एक रिलेशन तयार होतं का नाही, आपला हक्काचा माणूस, त्यावेळेस तुम्ही मला एक टोपण नाव काहीतरी देता, मित्रा, भावा. तसं आदिनाथ देशमुख बरोबर सगळ्या लोकांचा एक मालक म्हणून बघण्याची गोष्ट, म्हणजे माणसाकडे बघण्याचा नजरिया चेंज झाला. मालकाचं गुण आहे त्याच्यात, कर्तृत्व आहे, दातृत्व आहे तेवढं त्या माणसाकडे, उदारता अंतकरणाचा माणूस आहे. तुम्ही बसल्या ठिकाणी जर त्याला म्हणला बाबा याला आदू मालक आपला आपला असा असा विषय आहे, मागचा पुढचा 2 सेकंदाचा सुद्धा विचार न करता त्या ज्या क्षमतेनं, म्हणजे त्यांच्या सक्तीनुसार आपण म्हणू शकतो त्यावेळेचा विषय, की तुम्हाला ती 100% काय ना काय तुमची मदत करणारच. आर्थिक असू द्या, सामाजिक असू द्या, तुमचं काय दवाखान्याचा विषय असू द्या, कोणाचा शेत रस्त्याचा विषय आहे. तुम्हाला आता एक उदाहरण सांगतो मी, मला आठवते चांगलं. विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना कर्कमध्ये पहिला विजय शुगरची पायाभरणी मालकाने त्यावेळेस विजयदादांनी काढला कारखाना, विजय शुगर म्हणून कर्कला, जे आता बबन दादांकडे आहे. तर त्यावेळेस आदू मालक उपसरपंच, सरपंच, ग्राम सदस्य काही नव्हतं बरं का. मग त्यावेळेस आदू मालकाने ग्रामपंचायतच्या, म्हणजे वाडी वस्त्यावरचे जे लोक आहेत, आता मी समजा आता आपल्या घरातला विषय सोडून द्या, बाहेरचा एखादा त्रयस्थ माणूस आला, सांगितलं बाबा त्यानं मालकाने घ्यायला, मालक मला घरी जायला रस्त्याची लई अडचण आहे, त्यावेळेस आप्पा राजकारणात सक्रिय होतं.
मग आदू मालक आप्पाला सांगून बाबा ह्या माणसाचं हे तुम्हाला काम करावंच लागतंय. अशा संदर्भात त्यांनी ती कामं करून टाकली होती. मग त्यावेळेस जेसीबी ट्रॅक्टरवाले एक 10-15 जण असा एक गट्टा होता पूर्ण कामाचा. म्हणजे मालकाने धडाकाच लावला होता सुरुवातीपासूनच की मागल त्याला रस्ता. हे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच ही नंतरचा विषय झाला. त्या काळातला विषय सांगतो. मग त्यावेळेस कसं असायचं की आप्पा बिलं काढून द्यायचे ग्रामपंचायतमधनं मंजूर करून ह्या त्या योजनेतनं बिलं काढून ते ट्रॅक्टरवाल्यांचा, जेसीबीवाल्यांचा जे काही विषय संपवत होते. मग किस्सा काय झाला की विजय शुगरची पायाभरणी करताना विजय शुगर जिथं आता विजय शुगर मेन कारखाना आहे का नाही त्या तिथं जायला पहिला रस्ताच नव्हता. पूर्ण काळी खट्ट जमीन आहे तिथला टप्पा. पाकीवादर बाहेर सगळा ड्राय एरिया खडकाच आहे. पण जिथं कारखाना आहे ना मेन पूर्ण सुपीक बागायत जमीन होती ती पहिली. आणि ती जमीन सुपीक असल्या कारणानं तिथं जाणं येणं पावसाळ्यात कसलंच पॉसिबल नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस कारखान्याची पायाभरणी करायची वेळ आली, नारळ फोडायचा होता, तिथं जायला सुद्धा रस्ता नव्हता. मग त्यावेळेस आदू मालकाला धैर्यशील भाई असतील, विजय दादा असतील, अर्जुनसिंह मोहिते पाटील हे त्यावेळेस सक्रिय होते इकडे. चांगलं होतं त्यांचं त्यावेळेस. मग त्यांनी ज्यावेळेस सांगितलं बाबा आपल्याला इथे कारखाना उभा करायचा आहे, तर त्यावेळेस ती मशीन वगैरे लावून जेसीबी रस्ता भरण्याचं काम असू द्या ते असं मी स्वतः तिथं होतो. रात्रपाळीने आम्ही खेपा वगैरे भरत होतो. आणि त्याच दरम्यान आपल्या इकडच्या पण वस्तीवर ज्या काही इतर वार्डातल्या लोकांच्या ज्यांच्या काय रस्त्याची कामं करून घेतली होती आपण त्यांचं बिल मंजूर करण्याचा विषय होता. त्यावेळेस तत्कालीन सरपंच बदरुद्दीन मुर्शद, जे आता आम्ही त्यांना बधुभाई नावानं संबोधित करतो, बधुभाई सरपंच होते, मारुती देशमुख उपसरपंच होते. ही बिलं ज्यावेळेस मंजूर करायचे विषय आले का नाही त्यावेळेस उपसरपंचांनी त्यावेळेस काय भूमिका घेतली तुम्हाला मी सांगतो की आपल्याला यांची बिलं मंजूर करायची नाही. म्हणजे जे ट्रॅक्टरवाले होते आद मालकाच्या शब्दाखातीर आले होते बाबा, त्यांना माहित होतं विश्वास होता की बाबा ही माणूस आपलं कुठलं काम करून अडवणार नाही. मग ते कामं बिमं सगळी झाली शेतकऱ्यांची, रस्त्याचं काम करून दिलं. पण ते बिलं ज्यावेळेस मंजूर करायचा विषय आला त्यावेळेस यांनी खोड घातलं त्यात की बाबा आपल्याला ही बिलं मंजूरच करायची नाही. मग बदरुद्दीन मुर्शदच्या तत्वात ह्या गोष्टी काय बसल्या नाहीत. मला आठवते चांगलं, रात्री 11-12 वेळ होती, बधुभाई स्वतः आदू मालकापाशी आलत. सरपंच आलत. मालक मला माफ करा म्हणजे किती वय होतं त्यावेळेस त्यांचं? मालकाचं वय त्यावेळेस असेल 20-21 विषय. ते त्या दरम्यानचाच विषय आहे. तुम्हाला मी सांगतोय ग्रामपंचायत सदस्य होणं ना होणं ते त्या दरम्यानचा 20-22 विषय असेल किंवा त्या दरम्यान बाबा मला काही तुमची ही बिलं पास करता येत नाही. मला तसा आदेश आहे तर मी तुमची काही बिलं पास करू शकत नाही. मला तुम्ही माफ करा. अजून सुद्धा तुम्ही बधुभाईला गावात कधीही विचारा की बाबा ही विषय कसा आहे. रडलं होतं अक्षरशः बधुभाई की मला तुमची ही बिलं मंजूर करता येत नाही. तुमचं काही पैसे तुम्हाला मला मिळवून देता येत नाही. तुम्ही तुमच्या पातळीवर तुम्ही बघून घ्या. म्हणजे हे जे विकास कामं करायची जी काय हे आहे का नाही मालकांची जी काही पद्धत आहे का नाही हे त्या काळापासून आहे. मग आता हे विरोध झाला वगैरे कशामुळे विरोध झाला असं नेमका ते? विरोध झाला म्हणजे काय असतं तुम्हाला मी काय म्हणजे छोटं छोटं ट्रॅक्टर जे रस्ते केले ट्रॅक्टरवाल्याची बिले होती होय की, वैयक्तिक बिलं पण नव्हती. मुद्दा काय होता माहितीये का, भविष्यात जाऊन ही माणूस आपल्याला जर आपण आता ह्याला सपोर्ट केला चांगला तर ही भविष्यात आपल्याला घातक ठरू शकतो. राजकारणात तुम्हाला माहितीये कसं असते, समोरचा माणूस पुढे चालला की आपल्याला वाटतं की आपली खुर्ची धोक्याला. बरोबर आहे ना. तुम्ही आता समजा एखादा माणूस चांगल्या कामाचं चांगल्या सपोर्टीनं काम करते, काही थोडी अशी माणसं असते ती यायला त्याला वाटते की बाबा असू दे आपला माणूस आहे पुढे गेलेला चांगला आहे आपण त्याला सपोर्ट करूया. पण काय सगळ्याच लोकांचा असं नसते विचार. ते तिथूनच सुरुवात झालेली आहे. घरातनं विरोध व्हायला कारण तेच होते की चालू जी काय जुनी माणसं सगळी सोडून यंगस्थान जे सगळं मालकाच्या मागे उभं राहिलं, मालक पदवी दिली. तुम्हाला आणखी एक किस्सा सांगतो. मालकाला मला वाटतं पंचकृषीत माझ्या ऐकण्यातला पहिला सरपंच होता की ज्याला जनतेतनं लोक वर्गणी करून लोकांनी स्कॉर्पिओ भेट दिली. काय बोलता? मोठा कार्यक्रम झाला करकम मध्ये. मग मला सांगा तुम्ही आज एखाद्या माणसाविषयी लोकांची एवढी मानसिक एवढी भूमिका चांगली आहे, एवढं प्रेम आहे, कोण मला सांगा 10-5 हजार रुपये पदर खर्च करून एखाद्या नेत्याला गाड्या तुम्ही ऐकून आहे कधी असा किस्सा आजपर्यंत की सरपंचाला गावातल्या लोकांनी मिळून किंवा जी काय त्यांचे सरकार लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून एखाद्या नेत्याला गाडी भेट देणं ही इतिहासात माझ्या हिशोबाने पहिल्यांदा झालेली गोष्ट होती. आणि ह्या गोष्टीला पण आता 10-15 वर्षाचा इतिहास झाला. 10 वर्ष लगभग 15 वर्ष झाली म्हणलं तरी चालेल. 10 वर्ष तर नंतरचा विषय अगोदरचा झाला. ही कामाची पद्धत मालकांची अशी आहे सुरुवातीपासून. कोणाचं कधी काम अडवणार नाही. एखाद्या शाळेतनं चाललेलं पोरानं जरी मालकाला हात केला गाडीला तरी मालक थांबणार, उतरणार खाली, त्याला जवळ घेणार, काय विषय आहे काय नाही काय आहे. म्हणजे ती सुद्धा माणूस मालकासंग बोलताना अगदी मन मोकळ्यासारखं घरी एखाद्या सदस्यासंग जसं बोलतं का नाही बारकं तसं आदू मालकाला हक्कानं माणसं बोलणार. पोरं सुद्धा बोलतील बारकी हा ही मालकाची कामाची पद्धत आहे सुरुवातीपासून. क्रेज आहे तेवढी मालकाची.
म्हणजे जशी कामं करत गेले तशा पद्धतीने युवा वर्ग जास्त प्रमाणामध्ये आला 100% आणि सगळी लोक जी जुनी लोक होती राजकारणामध्ये त्याच्यामुळे आणि युवक पुढे आल्यामुळं जे तरुण वर्ग आहे ते तरुण वर्ग पूर्णपणे अज्ञात देशमुख यांच्या मागे आला. म्हणजे त्यांना म्हणजे अज्ञात देशमुख किंवा आदू मालक त्यांना म्हणा लागले वगैरे. मग घरातनं विरोध झाला. आपली देशमुखाची किती घर आहेत? आता तुम्हाला सांगतो की हं. आमचे वैयक्तिक देशमुखांची 10 घरं आणि आमची भाऊभावकी हं. हा विषय चांगला मोठा आहे. हं. 500 आमची माणसं आहेत चांगली देशमुखांची पूर्ण टोटल. हं. ह्या पूर्ण देशमुख फॅमिलीमध्ये आमच्या आदिनाथ देशमुखला विरोध करणार फक्त एकच घर आहे, बाळासाहेब देशमुख. बरं. ते आज उभा राहिले. म्हणजे आता आज समोर दोघं उभा आहेत. हं. बाकी तुम्हाला मध्ये आमच्या इकडे नाही, गावातच नाही. विरोध करणारा विरोधक जरी असला, आता कसं आहे तुम्हाला सांगतो, विरोधाला विरोध म्हणून बाकी लोक आता सुद्धा अपोजिट जे काही फिरते मागे 4 आहेत ते फक्त विरोध करायचा म्हणून करते. तुम्ही एखाद्या वैयक्तिक विरोधकाला जाऊन कधी विचार परस्पर आमच्या, बाबा तुझं आदिनाथ देशमुख बरोबर काय एवढा विषय आहे की तू एवढा का विरोध करतो? तुझं कुठलं काम थांबवलंय त्या माणसानं? तुझी कुठली योजना अडवली आहे? तुझा रस्त्याचा काय विषय आहे? किंवा भाऊभावकीतला काय विषय आहे? वादावादी, बांधातला विषय असेल. कुठली गोष्ट तुझी आदिनाथ देशमुखनं बाबा अडवली आहे म्हणून तू त्याला विरोध करतो. असा एक जरी माणूस तुम्ही दाखवला कर्कमधून तरी तुमचं सांगेल ते आम्ही ऐकायला तयार आहे. मग ह्यांचं पण देशमुखांच्या आपल्या घरातला व्यक्ती पुढे चालल्यानंतर सपोर्ट करायला पाहिजे होतं. आज त्यांनी म्हणजे बरेच पदं भोगलेली आहेत असे म्हटलं जातं. परंतु कशासाठी विरोध? का विरोध? आज दोघं पण एका पक्षामध्ये होते. आता थोडंसं वेगळं वेगळं होतंय. दोघं पण एका हे कट करून पुढे घेऊ आपण. तर मला सांगा, की आता हे त्यांना विरोध होत गेला वगैरे. मग आता सरपंच पदावर गेले. परंतु इतर समाजाची देखील लोकं त्यांच्या सोबत आहेत. इतर समुदायाशी त्यांची नाळ जुळत गेली. परंतु कर्कमच नव्हे तर बाकीच्या पण गावामध्ये त्यांचं नाव घेतलं जातंय. तर हे बरोबर. कशामुळं नेमकं काय झालं नेमकं? कामाची पद्धतच मालकाची सगळ्यात मेन रिझन मी तुम्हाला सांगतो. मालकांचे आत्तापर्यंत आम्ही बघितलेलं आता वैयक्तिक आमचं पण कधी-कधी मालकांबरोबर वादविवाद होतात ह्या विषयावर. कारण कसं असतं माहिती आहे का? 4 कार्यकर्ते जी मागची सोबतची आहेत, जी कट्टर आहे ती मालकांबरोबरची. त्यांचं काय अपेक्षा असते, भाई एखाद्या माणसानं आपल्याला विरोध करतोय ना, तर तुम्ही त्याचं काम करायला नाही पाहिजे किंवा थोडं आम्हाला विचारात घ्यायला पाहिजे, बाबा ह्या माणसाचं काम करायचं आहे का नाही? मालकाकडे तसली काही पद्धत नाही. एखादा समोरचा जर माणूस आला का नाही विरोधकाला, तर मालक आपल्या माणसाची कामं बाजूला ठेवून त्या माणसाचं पहिलं काम करतात. ही गोष्ट लोकांमधनं पसरली. बाबा मालक कसा माणूस आहे? मग बाकीच्या लोकांचे आता इथलं कर्कम कसं आहे पंचक्रोशीत कर्कमच्या पोलीस स्टेशन अंतर्गत जवळ आसपासची नदीपासून आलेलं म्हणजे 20-25 गावाचा विषय आहे. कर्कम ग्रामपंचायत मोठी आहे. त्याच्यानंतर दळणवळण बाजारपेठ मोठी आहे आणि पोलीस स्टेशनचा पण इलाका आपला कर्कमचा मोठा आहे. मग आसपास खेड्यात कुठं कोणाचा काही वादविवाद झाला किंवा एखादं चांगलं काम असू द्या किंवा कोणाचं सुखादुःखाचं काम असू द्या, तर मालक आपला आहे का परका आहे का नाही तुमची एकदा मालकाची ओळख झाली, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मालक तुमच्यासोबत राहणार. तुमचा त्या मालकाचा काही संबंध नाही. आता ठीक आहे कर्कमचं राजकारण तुम्ही म्हणसाल राजकारणापोटी ह्या गोष्टी कराव्या लागतात त्या नेत्यांना करते त्यात काही वावगं नाही. पण आत्ता मालक फर्स्ट टाइम झेडपीला उभा राहायला लागले. बरोबर का? मागच्या 5 वर्षात मालक सरपंच परिषदेचं सोलापूर जिल्हाध्यक्ष झालं. हे कधी झालं? हे मागच्या 5 वर्षाचा इतिहास आहे. मालकानं मागच्या 10-15 वर्षापासून म्हणजे जसं आप्पा व्हाईस चेअरमन होतं, तेव्हापासून जी माणसं आप्पांबरोबर जोडलेली होती, ती सुद्धा आता मालकाने अजून तशी मोठी ठेवलेली आहे. एकही माणूस त्यातला गेलेला नाही. म्हणजे कोणाचं येणं असू द्या, जाणं असू द्या, एखादं काय लग्न कार्य असू द्या, एखादं सुखादुःखाचा कार्यक्रम असू द्या. संबंध नसताना म्हणजे आता समजा आपला आता जाधववाडी, खरातवाडी असू द्या, रोपळा असू द्या, बोरसेगण असू द्या, पांढरीवाडी, इकडे सजवली, सांगवी. ही काही मालकाला पहिल्यापासून माहित नव्हतं की आपण पुढे जाऊन राजकारण मोठं करणार आहे, जिल्हा परिषदेला उभा राहणार. म्हणजे त्यावेळेसपासून लोकांची कामं केलेली आहेत मालकाने. म्हणजे ही 24 तास जनतेला उपलब्ध असणारी माणसं आहेत. आप्पा तुम्ही कधीही कोणाला इशारा जळवली चौकात 24 तास तिथं असणार. सकाळी 9ला आप्पा तिथे गेले, की सकाळी 9 ते संध्याकाळी 6, 7, 8 वाजेपर्यंत आप्पा तिथंच तुम्हाला भेटणार. ऑफिस नाही, कुठं तुम्हाला चेअर नाही, एसी नाही, काच नाही, काय नाही. खुला दरबार. आता तिने बरेच मागील तर रस्ता, पण नंतर बरेच घरकुली वगैरे काय किती काय कसं काय नेमकं? मागेल त्याला रस्ता ही तर मालकाची संकल्पना झेडपी म्हणजे ग्रामपंचायत सदस्य व्हायच्या अगोदरपासूनच आहे. आप्पाचीच भूमिका होती की प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या पोहोचायला पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, आता तुम्हाला सांगतो आम्ही आता माझा केळीचा स्वतःचा व्यवसाय आहे. मी केळी एक्सपोर्ट करून कंपन्यांना आपण कंपनीला केळी प्रोव्हाइड करतो. ह्या अनुषंगाने माझं पंढरपूर तालुक्यातच नाही की पूर्ण जिल्ह्यात भरपूर ठिकाणी फिरणं असतं रोज. आम्ही बघतोय लोकांची अवस्था, रस्त्याची फार दयनीय अवस्था आहे लोकांची. म्हणजे आता एवढे मोठे हायवे वगैरे झाले हे सगळं मान्य आहे. 15 किलोमीटरवर तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठे जरी गेला तरी तुम्हाला मेगा हायवे, एक्सप्रेस वे आहेत. पण त्या 15 किलोमीटरवर जाईपर्यंत पण हे रस्ते कच्चे व्यवस्थित नाहीत. पण प्रत्येक शेतकऱ्याला घरी जायला रस्ता नाही.
हे सगळ्यात मोठं दुखणं आहे. आता मग भाजपनं एवढ्या दिवसापासून काम चालू आहे, धडका लावलाय रस्त्यांचाही. म्हणजे तळागाळापर्यंत लोकांच्या घरी जायला रस्ते नाहीत का, ही बाकीच्या गावातल्या लोकांची अवस्था मी स्वतः बघितली आहे. काय परिस्थिती आहे लोकांची. पावसाळ्यात अक्षरशः आम्हाला सुद्धा बागा बघताना 1.5 किलोमीटर चालत जावं लागते. तसं करकममध्ये तुम्ही मला एखादंही कुठलं गाव दाखवा द्या, एखादी वाडी वस्ती दाखवा द्या बाबा, जिथं फक्त एकच शेतकऱ्याचं शेतात घर आहे आणि त्याला जायला तुम्हाला रस्ता नाही भेटणार, असं तुम्ही गावात कुठेही दाखवा. टोटल रस्ते सगळे मुरमीकरण असू द्या, खडीकरण असू द्या, जिथं पॉसिबल आहे तिथं म्हणजे मागासवर्गीयांसाठी जी काही विशेष योजना आहे गव्हर्नमेंटची, त्या अनुषंगानं कॉन्क्रीटचे रस्ते असू द्या, सडक रस्ते असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी मालकाने अगोदरपासून नियोजन करून केलेल्या आहेत सगळ्या. कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता. मग आता असं म्हणतात की विरोधकाचं तर पहिल्यांदा अण्णा देशमुख काम करतात, दादा मालक करतात. विरोधक जर गेला तर त्याला पहिल्यांदा प्राधान्य दिलं जात. बरोबरच आहे, खरं आहे. बरोबरच आहे. तुम्ही कधीही कोणालाही विचारा, मालकांची पहिल्यापासून भूमिकाच ती. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं की आपापसात आता त्यांना म्हणजे समजा आता एवढं वर्ष समजा एखाद्या व्यक्तीने विरोध केलेला आहे आणि त्यांना माहित आहे की ही विरोधात चालतोय आपल्या, तरी देखील त्याचं कसं काय काम करतात ते? आता मी तुम्हाला सांगतो, झेडपीचं इलेक्शन असू द्या किंवा ग्रामपंचायतचं मतदान असू द्या, जेवढी काही लोक विरोधात आता सुद्धा मालकांच्या अपोजिट उभा राहिलेली ही सुद्धा माणसं मालकांकडे आतापर्यंत आलेली ती अजून सुद्धा येणार आहे ती. आणि ह्या माणसाने कधी सांगावं बाबा, ह्या माणसानं मला उभा राहून कधी माझं काम थांबवले, करू नको म्हणलाय किंवा काय विषय, असं होणारच नाही. बर, आता जिल्हा परिषदेसाठी उभा राहिलेत वगैरे, तर कसं एकंदरीत कसं वातावरण आहे, लोक काय लोकांच्या भावना काय आहेत नेमक्या? आता मी तसं माझ्या आयुष्यातली मी राजकारणात सक्रिय झालेली पहिली निवडणूक आहे. तुमची पण? माझी वैयक्तिक. म्हणजे मी आज पहिली फेज असेल की एवढ्या सक्रियतेने 8 दिवसापासून फिरतोय पूर्ण मतदारसंघात. मालकासोबत असू द्या, मालकांच्या व्यतिरिक्त पाठीमागे असू द्या, जी काय आपल्या ओळखीची जेवढी माझ्या माहितीतली जेवढी शेतकरी आहेत तेवढी मी सगळ्यांना भेटतोय, गाठी घेतोय, सगळ्यांशी माझा संपर्क येतोय. आता मी सुद्धा पहिल्यांदाच एवढ्या हिरेगिरीने ह्याच्यात उतरलोय पहिल्यांदा, कारण मला सुद्धा माहिती आहे की बाबा ही माणूस खरंच होणार हिरा आहे. आणि विरोधाला विरोध म्हणून आता जे काय चाललंय का नाही सगळं, फक्त तुम्ही विरोध करताय का, मग मी बी तुमच्या बाजूने. 100 कामं एखाद्या माणसाची तुम्ही गेली आणि एखादे काम तुमच्याकडनं नाही झालं किंवा थोडा वेळ झाला, लोक लगेच विरोधात बोलायला चालू करतात किंवा विरोधकांकडनं नॅरेटिव्ह पसरलं जातं की माणूस असा आहे, ह्याने भ्रष्टाचार केला असेल, ह्याने ह्यात पैसे खाल्ले. आता काय मी बघितलं रील्स काय जणांचे आता मोबाईलवर येते की करकमचा विकास झाला नाही, गावात कचरा दाखवत येते, जुन्या रील्स आहेत. आता मला परवा एक जण म्हणला की तुमच्या शेतकी खात्याचं ऑफिस आहे करकममध्ये, जुनी ग्रामपंचायत कार्यालय तिथं असल्यामुळे ते सुरुवातीच्या काळात चांगलं होतं, पण नंतर ज्यावेळेस ग्रामपंचायतची इमारत बदलली गेली, ऑफिस कार्यालय तिथंच राहिलं शेतकी खात्याचं जे. त्या ऑफिसच्या आसपासची घाण वगैरे जुने रील्स काही तर आता लोक व्हायरल करून नेरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न करते. पण जनतेला पण माहिती आहे, कारण गावचा सदस्य ग्रामपंचायत म्हणजे गावचा जे नागरिक आहे, त्याला गावात कुठली घटना कुठं काय घडते ही काय कोणी सांगून दाखवायची गरज नाही. त्याला प्रत्येकाला माहित असते की बाबा ही खरंच माणूस कामाचा आहे का खरंच कामाचा नाही, काय हे सांगायची गरज नाही आज कोणाला. काय जनता तेवढी शोधणे. आता मग हे असं विरोध दर्शवतात वगैरे, पण जे विरोध करतात त्यांनी काय कामं केली? आता विरोधकांचं मी तुम्हाला सांगायचं झालं तर पहिलेच सांगितलं की ज्यावेळेस आदू मालकाने रस्त्याची कामं करून घेतली होती आणि ज्यावेळेस लोकांची बिल पास करायची वेळ आली त्यावेळेस स्वतः सरपंचांनी रडून सांगितलं. मी तुम्हाला पहिले सांगितलं की आदू मालकांचं काम तिथनच मालकांना विरोध आहे. आलं लक्षात? तिथपासून आतापर्यंत मालकांना विरोधच आहे. मग आता आम्ही स्वतः आता तुम्हाला सांगतो, आता हे नेमोताडी करकम रस्ता आहे, बरोबर आहे. मी स्वतः बोशा शिवला राहिलाय. माझं घर ह्या मेन रस्त्यापासून 1 किलोमीटर वर आहे, 1.25 किलोमीटर भरते मेन रस्त्यापासून. आता आपण काही राजकारण भानगडीत कधी नव्हतो, पण आम्हाला आता आम्ही ज्यावेळेस वर म्हणजे शेतात राहायला आलो तिकडं रस्त्यामुळे पावसामुळे रस्त्याची लय दयनीय अवस्था होती. आम्ही ज्यावेळेस रस्ता करून द्या ज्यावेळेस आम्ही मालकाला बोललो होतो बाबा आपल्याला घराकडे जायला रस्ता नाही, अजून आपल्या बरोबर इतर समाजाची पण लोक आहेत भरपूर, त्यावेळेस आम्हाला असं कळलं की ह्याच्या अगोदरच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या विरोधकांनी रस्त्याचं काम 3 वेळा करून घेतले कागदावर. रस्त्याचं काम 3 वेळा? त्याची बिलं निघलेली होती. ही कधी कळलं आदू मालक उपसरपंच सरपंच झाले त्यावेळेस आम्हाला कळलं की बाबा हा जो रस्ता आहे हे जो ऑलरेडी 3 वेळा खडीकरण झालेला आहे. एकाच रस्त्याचं 3 वेळा? 3 वेळा खडीकरण झाले, त्याची बिलं निघली ती. ह्या गोष्टी तिथनं आम्हाला लक्षात आल्या. म्हणजे
रस्ता आम्हाला जायला सुद्धा नव्हता. त्यावेळेस आम्हाला तिथं कळलं की हे कागदावर त्याचं 3 वेळा काम झालंय. आता रस्ता कसा आहे ती होता केलता काय व्यवस्थित? अहो तेच सांगतोय तुम्हाला मी. हे रस्त्याचं काम झालं हे आम्हाला कधी कळलं की ज्यावेळेस आम्ही हे रस्ता करून द्या म्हणून मालकाच्या मागे लागलो. मालकाने ज्यावेळेस तिथं चाचपणी केली बाबा ह्या रस्त्याचं आपण कुठल्या योजनेतनं काय काम करू शकतो. त्यावेळेस ते लक्षात आलं की हे रस्ता तर ऑलरेडी 3दा म्हणजे मोडमीकरण, खरीकरण झालेलं आहे. त्याची बिल पास झालेली आहे. म्हणजे झालं तर काहीच नाही, पण झालं दाखवलं. एक पाठीभर सुद्धा मरून नव्हता तिथं. बर. तुम्ही आता आपल्या रस्त्याला ह्या माळी समाजाची भरपूर घर आहे ती. म्हणजे चांगलं शाळेपासून आपल्या घराकडे जर निघाला तर चांगली एक 50 लोक वस्ती आहे तिथं. त्या कुठल्याही लोकांना विचारा तुम्ही बाबा ह्या रस्त्याचं काम ह्याच्या अगोदर मालकाच्या अगोदर कधी झालं होतं का तुमच्या आहे ते? मी बारकाय माझा विषय सोडून द्या. पण ह्याच्या अगोदरच कधीही झालं नव्हतं. आणि हे फक्त आमच्या घरापुरतं बोलत नाही मी. पूर्ण संपूर्ण करकमचा इतिहास सांगतो तुम्हाला. कुठल्याही वाडी वस्तीवर जावा, कुठल्याही घरापर्यंत पोहोचा, जी काही कामं झाली होती ती फक्त कागदावर झाली होती. ह्यांनी फक्त स्वतःचा विकास करून घेतलाय, बाकी काय नाही. आता सुद्धा जे काही विरोध करतायत मालकांना हे फक्त स्वार्थी विरोध आहे. मला सांगा तुम्ही 2011ला 11-15 टर्म होती, 15 असेल बहुतेक, बाळासाहेब देशमुख जिल्हा परिषदेवर निवडून गेले. आम्ही पण त्यातला एक घटक आहे. मी सुद्धा मतदान केलेलं आहे. त्याच्यानंतर परत तुम्ही 20-21ला जी काही निवडणूक झाली 19-20ला त्यावेळेस पण तुम्ही निवडून आला. महिला बाल कल्याण पद समितीचं सभापती पद होतं रजनी काकी देशमुख, माझ्या चुलतेच आहेत. ह्याने आतापर्यंत गावात काही काम केलेलं नाही. कोणाचं कुठलं रस्त्याचं काम केलेलं नाही. सगळे अडवणूक केली आतापर्यंत. तुम्हाला सांगतो करकम ग्रामपंचायतीचं माझं दुकान होतं तिथं. ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या ऑफिस एकदम शेवट चिटकून दरवाजा लागतो. त्यावेळेस मला ही किस्सा माहिती झाला होता की करकम ग्रामपंचायतीनं 100 गाड्याच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेला ठराव दिला होता. संजय मामा तत्कालीन जिल्हाध्यक्ष होते. सभापती आमच्या तिथे विरोध करत होते त्यांना की म्हणे मामाला करकमच्या जनतेनं मतदान रूपी जी काही मदत केली होती त्याची भरपाई म्हणून मामा त्यांना 100 गाडी द्यायला लागले. ते गरज नसताना. आता मला सांगा गावात एखादी गोष्ट जर चांगली होत असेल तर ती गरज नसताना होऊ शकते का? तुम्ही एखाद्या ठिकाणी जर एखादा दवाखाना बांधला, शाळा काढली किंवा गाडी बांधून दिली किंवा रस्त्याची कामं केली, ही लोकहिताची गोष्ट आहे. हो, गाड्याला विरोध करण्याचा ह्या बारीक म्हणजे एवढी एकच गोष्ट नाही, अशा तुम्हाला मी 100 गोष्टी सांगू शकतो की ज्याने इथं जाणून बुजून राजकारण केलं, मुद्दाम काम करू दिलं नाही. आणि साधी गोष्ट सांगतो, आता ही काय म्हणते ती बाबा आम्हाला त्यावेळेस कामं करता येईल नाही, आता आम्हाला गावाचा विकास करायचा. मी आता ह्यांचं विजन ऐकतो बाबा, ते माईकवर मला ऐकू येत आता ते गाड्या फिरते की आम्हाला नगरपालिका करायची, आम्हाला गावचा विकास करायचा आहे, आम्हाला गावात रस्ते बांधायचे, आम्हाला दवाखाना बांधायचा. अरे मागच्या 10 वर्षापासून तुमचीच सत्ता होती, तुम्हीच सभापती होता, तुम्हीच जेडपी सदस्य होता, भाजपचं सरकार होतं, आता नवीन नाही आलेलं ते. मागच्या 10 वर्षात तुमची जी काही कामं करायची, तुमची जी काही इच्छा आकांक्षा होती ती काय मिळती का? का तुम्ही करू शकला नाही लोकांची कामं? आत्ताच तुम्हाला लगेच जनता दिसायला लागली. 5 वर्षात तुम्ही 365 दिवसातलं तुम्ही 350 दिवस गावात फिरकत सुद्धा नाही. एका वर्षात सांगतो मी. मागच्या वर्षी आता माझ्याच घरी मागच्या वर्षी ज्यावेळेस आलते का रणजितताई, त्याच्यानंतर आता परवा मतं मागायला झालते. आता इलेक्शन होऊन जेडपीचं 7 वर्ष झाली मला. इलेक्शन काय कारणास्तव निवडणुका लागल्या नाही त्या 6 वर्ष 7 वर्ष जी काय कालावधी झाला, असे कितीतरी लोक सांगतात की मला तुम्ही म्हणजे समोरचे प्रतिनिधी मागच्या वेळेस ज्या टर्मला आले होते की नाही आम्हाला मत द्या आम्ही हे करू म्हणून, ते त्याच्यानंतर ह्या वेळेस पहिल्यांदाच घरी आले होते की आम्हाला मत द्या. म्हणजे एखाद्याला शरम वाटावी इतकं यांचं काम हे. लोकांनी आता ह्यांना फक्त सांगायचं जर राहिले की बाबा तुम्ही काय आता आमच्या घरी येऊ नका. लोकांनी सांगितलंय सुद्धा बऱ्याच ठिकाणी. मला स्वतःला माहिती आहे. अजून एक किस्सा तुम्हाला सांगतो. त्यांचं टेंडरची काम आहे, खडी क्रशर वगैरे यांचं आहे. ह्यांच्या रस्त्याने जाताना एक टिपरनं कुठंतरी एक युवक आपल्या इथला इंजिनिअरिंगचा पोरगा होता, मयत पावला. त्याची टिपरची गाडी होती. मग आता ठीक आहे, मयत पावलाय, तुमचं त्याचं लायसन आहे, तुमची पासिंग आहे गाडी, तुमच्या गाडीची कागद सगळी क्लिअर आहे ती. आता जनसामान्यातला जर एखादा माणूस असला तरी एक माणुसकीच्या नात्यानं कुणी असू द्या तिथं त्या माणसाला मदत करणं, त्याचं सगळं मागचं सुखदुःखात सहभागी होणं हे कुणीही केलं असतं, करायलाच पाहिजे. माझं पण त्याला दुमत नाही. पण ह्याने काय केलं, त्याला इथनं उचललं, दवाखान्यात नेऊन टाकलं करकमच्या. तिथल्या स्थानिक लेवलला जे काय उपचार करता येतील तेवढे केलं आणि त्याला परत सोलापूरला न्यायची वेळ आली. मग त्यावेळेस ह्यांना ज्यावेळेस सांगितलं आलं की बाबा आता घेतलंय असा विषय झालाय, 10-15 हजार रुपये काहीतरी बिल झालं आणि आता ही केस आपल्याला पुढे शिफ्ट करावं लागते, विषय थोडा क्रिटिकल आहे. ह्याने तेवढं सरळ सांगितलं की आता आम्हाला जेवढं वाटत होतं माणुसकीच्या नात्यानं आम्ही जेवढी करता येईल तेवढी तुम्हाला मदत केलेली. आता इथून पुढचं जे काय ते तुम्ही तुमचं तुम्ही बघून घ्या.
एकही रुपया त्याच्यानंतर त्यांनी त्याला दिलेला नाही. ती केस सोलापूरला गेल्यानंतर एक्सपायर झाला तो मुलगा. इंजिनिअरिंगला होता पंढरपूरला शेळगावला हम्म. मालकाच्या कॉलेजात. हम्म. त्या माणसाला म्हणजे जो तो युवक होता मुलगा तो एक्सपायर झाल्यानंतर ह्याने त्याला परत त्याच्या मैतीला नाही, त्याच्या सावळायला नाही, त्याच्या घरी म्हणून परत कसली भेट नाही. ज्यावेळेस लोकांनी काय असते ती आपली त्यांची पण 4 माणसं की बाबा दादा असा असा विषय झालाय, तुम्ही ते माणूस एक्सपायर झालाय त्याला भेटायला म्हणा सावळायला बघा. तर ही गडी म्हणला मी नागपूरला आहे. होता तर ही इथंच. म्हणजे मला सांगा तुम्ही, आता तुम्हाला जनतेची कामं दिसते जनता तुम्हाला लगे गोरगरिबाला मदत दिसते. आता तुम्ही तुमच्याकडनं झालेल्या चुका सुद्धा मान्य करायला तयार नाही किंवा चुका विषय सोडून द्या. ही काही गोष्ट चूक मान्य करण्याची किंवा न करण्याची नाहीच. मुद्दा काय आहे की एखादा त्रयस्थ माणूस असता रस्त्याला काय कुठला झाला, आपण माणुसकी या नात्यानं आपल्या सुद्धा अंतःकरणाला वाटते याला अडचणीत आहे माणूस, त्याची आपण मदत करायला पाहिजे. तर ही सुद्धा करतील लोक, रस्त्यावर जाणारी माणसं सुद्धा करतील, पण ह्याला तेवढी सुद्धा जाणीव नाही. भावना शून्य माणसं आहेत. यांना फक्त एकच गोष्ट दिसते, सत्ता आणि पैसा. बर, आता लोक काय करतील नेमकं? आता जर हे लोकांसोबत अशी वागत असतील, असं राहत असतील, तर लोक आता त्यांना काय मागच्या 4 टर्म मध्ये जे केले का नाही लोकांनी तेच आता ह्या टर्मला सुद्धा करणार. आदिनाथ देशमुख अधिकाधिक कामाच्या जीवावर अधिकाधिक मतानेच निवडून येणार. आणि हे मी नाही सांगत, मी काय राजकारणातला जाणता मानून, पण जे आता चित्र दिसतंय मला अनुभव आलाय, लोकांना अनुभव आलेले लोक आम्हाला पण सांगते येऊन कोणाचं काय झालंय कोणाचं काय नाही झालं. तर ह्या सगळ्या गोष्टीच फार एकच आहे, आता अजून अधिकाधिक मताने तुम्हाला निवडून आलेले दिसणार 9 तारखेला. तर एकंदरीत आपण बघितलं तर जे आता अपोजिटला उमेदवार आहे त्यांची पार्श्वभूमी आणि आदिनाथ देशमुख यांचीही पार्श्वभूमी बघितली आहे, तर वयाच्या 21व्या-22व्या वर्षी ज्या व्यक्तीला विरोध झाला, आता त्याच ठिकाणी मोठ्या स्तरावर त्यांना विरोध होतोय. ज्या ग्रामपंचायतची पहिली पायरी चढण्यासाठी म्हणजे ग्रामपंचायतचा पहिला सदस्य होण्यासाठी त्याला विरोध करण्यात आला, नंतर काही ठिकाणी विरोध झाला, त्याच्यानंतर आता विरोध होतोय, परंतु विरोध करण्याबद्दल दुमत नाहीये. विरोध हा असलाच पाहिजे, विरोधाशिवाय कुठली गोष्ट होत नाही. एखादा माणूस जर चुकीचं काम करत असेल तर त्याला 100% विरोध झाला पाहिजे, परंतु एखादा जर व्यक्ती जर चांगलं सामाजिक हिताचं काम करत असेल तर त्याला विरोध झाला नाही पाहिजे. तर विरोध झाला तर जनतेला सर्व गोष्टी समजत असतात. आणि आजपर्यंत जे जे अपोजिटचे उमेदवार आहेत त्या अपोजिटच्या उमेदवारांना देशमुखांना जे काही त्यांची पार्श्वभूमी आहे की त्यांच्या काय थोड्याफार चुका झालेल्या आहेत, आजपर्यंत ज्यांनी टर्म एवढे भोगलेले आहेत, तर त्यांच्या कामाची पावती कुठंतरी छोटी असल्यामुळं, यादी छोटी असल्यामुळं लोक त्रस्त आहेत. आणि जे काय आजपर्यंत त्यांच्या काय घडामोडी त्यांच्या बाबतीत झाल्या त्याच्यामुळे लोकांमध्ये तो संभ्रमाचं वातावरण आहे. पण एकीकडल्या साईडला तुम्ही बघितलं तर आदिनाथ देशमुख यांना लोक पसंती देत आहेत, कारण की आदिनाथ देशमुखांचा जो कामाचा झपाट आहे तो आजपर्यंत आहे. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत अहोरात्र लोकांसाठी झटणारा तो व्यक्ती आहे. वयाच्या 22व्या-23व्या वर्षी तो ह्या क्षेत्रामध्ये आलेला व्यक्ती आहे. तो आजपर्यंत तागायत काम केलं जातंय वगैरे. वडिलांचा वारसा चालवत आलेला हा व्यक्ती आहे. आज जरी तो जास्त बोलत नसले तरी कामाच्या माध्यमातून ते बोलतात, हे असंही म्हटलं जातंय. करकमच नव्हे तर इतर या आजूबाजूच्या गावामध्ये आदिनाथ देशमुख यांना ओळखलं जातंय, कामाच्या सुरुवात ओळखलं जातंय. आणि कामाचा ढिगारा लावणारा माणूस म्हणलं तर आदिनाथ देशमुख यांना मानलं जाते. तर येणाऱ्या काळामध्ये आदिनाथ देशमुखला चांगल्या पद्धतीची पसंती, आदिनाथ देशमुखला येणाऱ्या काळामध्ये लोक त्यांच्या पाठीमागे उभा राहतील, कारण की त्यांनी आजपर्यंत जी कामं केलेली आहेत त्या कामाच्या ह्याच्यावरती आज कुठंतरी कुठली तरी रील्स बाहेर काढून आणि असं करून कुठली गोष्ट किंवा त्याची जी इमेज ती दूषित होत नसते, परंतु कामाच्या स्वरूपावर गेल्यानंतर तुम्हाला कुठेही प्रचार करायची गरज नाही. लोक तुमच्या मागे ठामपणे उभा राहतात. तशाच पद्धतीनं अमोलदादा म्हटल्याप्रमाणे की आदिनाथ देशमुख हे अधिकाधिक मतानं निवडून येणार, हे यांचं वाक्य नेमकं काय होतंय हे आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल. आणि कामाची पावती असेल तर माणूस 100% ज्या खुर्चीवर बसायचा आहे त्या खुर्चीवर 100% बसतो असे म्हटलं जाते. या ठिकाणी अमोलदादा तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबतोय.